एक तरुणी संशयास्पद पद्धतीने फिरत होती. तिच्यावर काही लोकांना संशय आला. मात्र ज्यावेळी तिला पकडलं गेलं त्यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. पिंपरी चिंचवड शहरातील काळभोर नगर परिसरामध्ये बाळ चोरीच्या उद्देशाने वावरणाऱ्या एका महिलेला नागरिकांनी रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतप्त नागरिकांनी या महिलेला बेदम चोप दिलाच शिवाय पिंपरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या तरुणीच्या झडतीत धारदार चाकू, गुंगीचे औषध आणि स्प्रे यांच्यासारख्या संशयास्पद वस्तू आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार काळभोर नगर परिसरात ही महिला संशयास्पदरित्या फिरत होती. तिची हालचाल काहींना वेगळी वाटली. ती सहज वावरत नव्हती. ती सतत लहान मुलाकडे पाहत होती. तिचा कल पाहून स्थानिक नागरिकांना संशय आला. ती एका बाळाला पळवण्याच्या तयारीत असतानाच सतर्क नागरिकांनी तिला जागीच पकडले. महिला बाळ चोरण्यासाठी आल्याची खात्री लोकांना पटली. सर्वजणांनी मिळून तिला पकडण्याचं ठरवलं. लोकांची खात्री पटताच तिला पकडले. मग जमावाने तिला चांगलाच चोप दिला. नागरिकांनी जेव्हा या महिलेची बॅगेची तपासणी केली तेव्हा सर्वांचेच पाय कापले. तिच्याकडे एक धारदार चाकू, गुंगीचे औषध आणि एक स्प्रे आढळून आला. बाळ चोरताना बाळाला किंवा पालकांना बेशुद्ध करण्यासाठी तिने हे साहित्य जवळ बाळगले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या साहित्यामुळे ही महिला एखाद्या मोठ्या टोळीचा भाग असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने आता पोलीस तपास करीत आहे. या महिलेचा उद्देश काय होता याचाही शोध आता पोलीस घेत आहे. ही महिला पोलिसांच्या ताब्यात असून तिची चौकशी केली जात आहे. पोलिसांची भूमिका आणि तपास. पिंपरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महिलेला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत ही महिला मानसिक तणावाखाली असून त्यातून तिने हे कृत्य केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मात्र तिच्याकडे सापडलेले साहित्य पाहता पोलीस सर्व बाजूनी तपास करीत आहे. ही महिला नेमकी कुठून आली? तिचे आणखी काही साथीदार शहरात सक्रिय आहे का? याआधी अशा घटनांमध्ये तिचा सहभाग होता का? या प्रश्नांचा शोध पोलीस घेत आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोपी महिलेला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. संबंधित महिला मानसिक तणावात असल्याचे समोर आले आहे. तिच्या मुलीच्या लग्नासाठी तिने कर्ज घेतले होते आणि कर्जदाराकडून तगादा वाढत होता. या दबावामुळे अल्पवयीन मुलांना धमकावले किंवा भीती दाखवली तर पोलीस आपल्याला घेऊन जातील आणि कर्जाचा प्रश्न काही काळासाठी टळेल असा गैरसमज करून तिने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.